नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आजच्या चालू घडामोडीच्या भागामध्ये तुम्हा सर्वांचं मनपूर्वक स्वागत करतो. मी असिस्टंट प्रोफेसर रमेश घोरपडे. विद्यार्थी मित्रांनो, आजच्या या चालू घडामोडीच्या सत्रामध्ये कुठले प्रश्न गरजेचे आहेत त्या प्रश्नांचा आपल्याला एकंदरीत आढावा घ्यायचा आहे आणि त्यामुळे तुम्ही व्यवस्थित हे जे प्रश्न आहेत हे प्रश्न लिहून घ्यायचे, याच्या चांगल्या नोट्स काढायच्या, जेणेकरून तुम्हाला या नोट्सचा परीक्षेच्या कालावधीमध्ये फायदा होईल. एका मायक्रो नोट्समध्ये तुम्हाला हे नोट डाऊन करावं लागतील मुद्दे, जेणेकरून आपल्याला फास्ट रिव्हिजन करता आली पाहिजे परीक्षेच्या काही दिवस अगोदर. ठीक आहे, तर आता लक्षात घ्या काय म्हटलंय ते पाहूयात आपण. सर्वांनी व्यवस्थित समजून घ्या. आंतरराष्ट्रीय दिव्यांग दिन हा जो दिवस आहे हा दिवस कोणत्या तारखेला साजरा केला जातो असं म्हटलंय. जे अपंग लोक आहेत त्यांच्यासाठी हा जो दिवस आहे किंवा त्यांचं जे काय थोडक्यात दुःख आहे, त्यांचं जे काय त्यांचा जो काय संघर्ष आहे, हा संघर्ष आपल्याला कुठेतरी याची जाणीव व्हावी आणि आपण त्यांच्यासाठी मदत करावी आणि मदतीसाठी प्रत्येकाने पुढं यावं, हा महत्त्वाचा उद्देश आहे. ओके, तर हा 3 डिसेंबर या दिवशी साजरा केला जातोय. हे पण थोडंसं लक्षात राहू द्या. ओके, आपण थोडंसं पुढे जाऊयात. लक्ष द्या आता. राष्ट्रसंत तुकडोजी महाराज जे आहेत तर यांच्या नावाने नागपूरचं विद्यापीठ आहे किंवा नागपूरच्या विद्यापीठाला आपण त्यांचं नाव दिलेलं आहे मित्रांनो. तर राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठ या विद्यापीठाच्या पहिल्या महिला कुलगुरू म्हणून कोणाची नियुक्ती झालेली आहे? तर आत्ता कुलगुरू या पदावरती नियुक्ती होणारी जी महिला आहे ती महिला नागपूर विद्यापीठाची आत्तापर्यंत पहिलीच महिला असणार आहे. म्हणून हे एक या ठिकाणी विशेष आहे मित्रांनो. तर त्यांचं नाव काय आहे हा प्रश्न आपल्याला विचारला जाण्याची दाट शक्यता आहे. ओके, म्हणून हेही लक्षात राहू द्या. ह्याचं करेक्ट उत्तर काय आहे तर मनाली मकरंद क्षीरसागर असं आहे. ओके, आपण पुढे जाऊयात. नंतरचा प्रश्न काय आहे बघा. CBSEने काय केलंय की 2025-26 या सत्रापासून कोणत्या वर्गासाठी कौशल्य शिक्षण, हे जे कौशल्य शिक्षण आहे, ओके, तर ज्याला आपण स्किल एज्युकेशन म्हणूयात, हे जे स्किल एज्युकेशन आहे अनिवार्य केलेला आहे, तर तो गट कोणता आहे? तर त्याचं करेक्ट उत्तर काय आहे तर इयत्ता 6वी ते 8वी या वर्गासाठी त्यांनी काय केलंय की स्किल एज्युकेशन हे कंपल्सरी केलेलं आहे की ते असायला पाहिजे बाबा, की ते ज्याच्या माध्यमातून विद्यार्थ्याला येणाऱ्या काळात काय होईल माहिती आहे का, की या स्किलच्या आधारावरती स्वतःला पुढे योग्य त्या रीतीने उभा राहता येईल किंवा वेल बिल्ट स्टुडंट निर्माण झाला पाहिजे, हा त्याच्या पाठीमागचा उद्देश आहे मित्रांनो. येणाऱ्या काळामध्ये मोठ्या प्रमाणात प्रायव्हेटलायझेशन आपल्याला दिसणार आहे. मोठ्या प्रमाणात म्हणजे जवळपास 90% प्रायव्हेटलायझेशन दिसेल आणि अशा काळामध्ये ज्यांच्याकडे स्किल आहे असेच विद्यार्थी पुढे काय करू शकतील तर चांगल्या पद्धतीने स्वतःला सिद्ध करू शकतील. आणि त्यानंतर जगात पहिल्यांदा कोणत्या देशाच्या विमानतळावर वायफाय 7 हा जो प्लॅटफॉर्म आहे किंवा हा जो इनिशिएटिव्ह आहे तो लॉन्च करण्यात आलेला आहे. ओके, आत्तापर्यंत वायफाय 7 हा जो प्रकार आहे हा प्रकार त्या विमानतळावरती नव्हता आणि त्याचं करेक्ट उत्तर ओमान आहे. म्हणून हेही लक्षात राहू द्या. हा त्याचा महत्त्वाचा मुद्दा या ठिकाणी आपल्याला विचारात घ्यावा लागणार आहे. आता पुढे बघा. चंद्रावर पहिल्यांदाच कोणत्या देशाने लहान आयन ऑक्साईड क्रिस्टल शोधले आहे? असा कोणता देश आहे की चंद्रावरती हे क्रिस्टल शोधण्याचा प्रयत्न केलेला आहे? तर त्याचं करेक्ट उत्तर चायना आहे, आपल्या बाजूचा. ओके, तर अशा पद्धतीने या ठिकाणी तो मुद्दा कव्हर करावा लागेल. इफी म्हणजे काय माहिती आहे का मित्रांनो, ज्याला इंटरनॅशनल फिल्म, ठीक आहे, फेस्टिवल ऑफ इंडिया असं म्हटलं जातं. म्हणून याला इन शॉर्ट आपण काय म्हणायला लागलोत माहिती आहे का, तर इफी म्हणायला लागलोत. तर हा जो इफी सोहळा आहे किंवा हा जो इंटरनॅशनल फिल्म फेस्टिवल ऑफ इंडिया हा जो महोत्सव आहे, चित्रपट महोत्सव आहे, या चित्रपट महोत्सवामध्ये सर्वोत्कृष्ट दिग्दर्शक म्हणून सिल्वर पिकॉक पुरस्कार हा जो आहे हा पुरस्कार पटकावणारे पहिले मराठी लेखक. बघा हा किती महत्त्वाचा मुद्दा आहे. मग 100% हा प्रश्न आपल्याला येण्याची दाट शक्यता आहे. म्हणून हे लक्षात राहू द्या मित्रांनो. ओके, असं आता आपण बघूयात मराठी दिग्दर्शक ते कोणते आहेत. तर त्याचं करेक्ट उत्तर काय आहे मित्रांनो, तर त्याचं करेक्ट उत्तर आहे संतोष डावखर आहे बरं का, कर नाही, हे
डावखर असं त्यांचं नाव आहे. आणि मित्रांनो लक्षात घ्या, तर हे संतोष डावकर हे जे आहेत, तर यांचा एक चित्रपट नोव्हेंबर 2025ला म्हणजे प्रसिद्ध झाला होता. चित्रपटाचं नाव गोंधळ आहे बघा. काय नाव आहे? गोंधळ आहे. आणि या गोंधळ मराठी चित्रपटासाठी काय करण्यात आलेलं आहे की सर्वोत्कृष्ट डायरेक्टर किंवा मग दिग्दर्शक म्हणून त्यांना हा पुरस्कार देण्यात आलेला आहे. आणि महाराष्ट्रातले हे पहिले डायरेक्टर आहेत, म्हणून हा प्रश्न महत्त्वाचा ठरतो मित्रांनो, म्हणून क्लिअर करा. ओके, आता आपण थोडंसं पुढे जाऊयात. नंतर बघा, तिसऱ्या जागतिक कौशल्य आशिया स्पर्धा ही जी आहे, या स्पर्धेमध्ये प्रथमच कोणत्या देशाने सहभाग घेतला किंवा भाग घेतला म्हणूयात, तर आपणच आहोत. भारताने भाग घेतला मित्रांनो. आणि भारताने प्रथमच या स्पर्धेमध्ये भाग घेतलेला आहे. तर आपण काय केलेलं आहे माहिती आहे का, तर रौप्य जे काय पदक असतं बघा, याच्यामध्ये आपण 1 जिंकलं या स्पर्धेमध्ये. ओके, आणि जे कांस्य पदक आहेत, कांस्य जे पदक आहेत ते 2 आपल्याला मिळाले. आणि त्यानंतर ज्याला आपण उत्कृष्टता च्या आधारावरती जे पारितोषिक मिळतात, तर ते आपल्याला 3 मिळालेले आहेत, हे पण लक्षात राहू द्या. ओके, तर असा हा जो प्रकार आहे हा, किंवा हा इथपर्यंत जे काय आपण स्वतःला सिद्ध करण्याचा प्रयत्न केलेला आहे, हे यातून आपल्याला दिसून येत आहे. आणि मित्रांनो हे पण लक्षात राहू द्या, ही जी स्पर्धा आहे, या स्पर्धेचं आयोजन कुठे झालं हे तुम्हाला परीक्षेला विचारलं जाईल. तर तैवान या ठिकाणी झालेलं आहे. तैवान. ओके, क्लिअर राहू द्या, तैवान या ठिकाणी याचं आयोजन झालेलं आहे मित्रांनो. आपण थोडंसं पुढे जाऊयात. नंतर बघा काय म्हटलंय, केंद्र सरकारने 2025 मध्ये आशियाई बँक ही जी बँक आहे, या बँकेकडून घेतलेल्या कर्जाचा लाभ कोणत्या राज्यांना होणार आहे ते सांगायचं आहे. आणि परत एकदा क्लिअर करतो, व्यवस्थित ऐकून घ्या. केंद्र सरकारने काय केलं माहिती आहे का, तर आशियाई विकास बँक ही एक बँक आहे, जी बँक आशिया खंडातील जेवढे काय राष्ट्र आहेत त्या राष्ट्रांना कर्ज देत असते. आणि या बँकेची स्थापना कधी झाली ते एकदा क्लिअर करा. या बँकेची मित्रांनो स्थापना ही 19 डिसेंबरला झाली. किती डिसेंबरला? 19 डिसेंबर 1966ला मनिला फिलिपिन्स या देशामध्ये तिचं कार्यालय आहे, ज्याला आपण मुख्यालय असं आपण म्हणूयात. हे मुख्यालय तिकडे आहे, हेही लक्षात राहू द्या, ज्याला आपण इन शॉर्ट हेडक्वार्टर आपण म्हणूयात, म्हणजे क्लिअर होऊन जाईल. आणि ही स्थापना आहे. आणि त्यानंतर बघा, मसातो कांडा हे त्यांचे काय आहेत? अध्यक्ष आहेत, म्हणून हे पण लक्षात राहू द्या बघा. ओके, आणि 68 देश काय आहेत? तर सदस्य देश आहेत. ते काय आहेत? ते सदस्य मेंबर आहेत ते. ओके, मेंबर आहेत. क्लिअर इथपर्यंत? हा एक महत्त्वाचा मुद्दा आहे, म्हणजे हे पॉईंट तुम्हाला लक्षात ठेवावे लागतील. मग आता थोडंसं ऐका. केंद्र सरकारने काय केलं, आशिया विकास बँक जी आहे, या आशियाई विकास बँकेकडून कर्ज घेतलं. आणि कर्ज घेऊन असं आपण ठरवलंय की आपल्या देशातल्या 3 राज्यांचा अंतर्गत आम्हाला विकास करायचा आहे. त्याच्यामध्ये हे सुदैवाने बरं झालं हे नाव आलं, महाराष्ट्राचं नाव आहे मित्रांनो. त्यानंतर साईडचा गुजरात तर असणारच, बरोबर आहे की नाही, आणि मध्य प्रदेश देखील आहे, म्हणून हे पण आपल्याला लक्षात ठेवायचं आहे. आणि मध्य प्रदेश हे जे आहे, तर हे स्किल डेव्हलपमेंटसाठी पैसे खर्च करणार आहेत बघा. म्हणजे गुजरात या राज्यामध्ये स्किल डेव्हलपमेंटसाठी पैसे खर्च होणार आहेत. आपण आता पुढे जाऊयात. बघा, राष्ट्रीय प्रदूषण नियंत्रण दिन हा जो आहे, हा दिवस कधी साजरा केला जातो, तर त्याचं करेक्ट उत्तर काय आहे, तर 2 डिसेंबर असा आहे मित्रांनो. आणि 3 डिसेंबर हा जो दिवस आहे, हा परत कशासाठी साजरा केला जातो माहिती आहे का, याला आपण राष्ट्रीय वकील दिन म्हणून आपण साजरा करतो बघा. वकील दिन म्हणून देखील आपण साजरा करतो, म्हणजे नॅशनल ॲडव्होकेट डे म्हणून आपण त्याला साजरा करतो, किंवा लॉयर म्हणलं तरी चालेल. आणि एक शेवटी बघा, महाराष्ट्राच्या महासंचालक, ज्याला तुम्ही DGP असं म्हणता, ओके, डायरेक्टर जनरल ऑफ पोलीस, आणि हे जे पद आहे महासंचालक, हे जे पद आहे, या पदासाठी बघा 2025 या वर्षाला कोणाची नियुक्ती करण्यात आली किंवा नेमणूक करण्यात आली, तर त्याचं करेक्ट उत्तर काय, तर सदानंद दाते असं उत्तर आहे. आणि सदानंद दाते हे जे आहेत, हे 1990च्या बॅचचे काय आहेत, तर IPS अधिकारी आहेत. IPS अधिकारी आहेत. ओके, तर यांना नियुक्त केलेलं आहे. आणि नॅशनल इन्व्हेस्टिगेशन एजन्सी जी आहे,
या नॅशनल इन्व्हेस्टिगेशन एजन्सीचे ते प्रमुख होते. ओके, हे पण लक्षात राहू द्या. आणि यांनी 26/11चा जो काय हल्ला आहे मित्रांनो, या 26/11च्या हल्ल्यामध्ये महत्वाची भूमिका बजावलेली होती सदानंद दाते. म्हणून हे पण नाव जरा थोडंसं परिचयाचं आहे किंवा मग ऑलरेडी आपल्याला माहिती असायला पाहिजे. ओके, असं. आणि मग या पदावर अगोदर कोण बसलेलं होतं, तर रश्मी शुक्ला या ज्या आहेत यांच्याकडे हे पद होतं किंवा महासंचालक त्या स्वतः होत्या. आणि या 1988च्या त्या काय आहेत, तर IPS अधिकारी आहेत. म्हणून हे पण लक्षात राहू द्या. ओके, असा हा जो प्रकार आहे हा इथे आपल्याला बघायला मिळतो. आणि हे मित्रांनो 100% हा क्वेश्चन येणार आहे बघा तुम्हाला, याच वेळेस परीक्षेला विचारला जाईल. कारण नवी मुंबईला तो महासंचालकावरतीच प्रश्न होता, म्हणून हे चांगलं करा. ओके, या ठिकाणी आपण थांबूयात. आजचे हे प्रश्न या ठिकाणी पूर्ण होतात. आणि व्यवस्थित अभ्यास करा चांगल्या पद्धतीने. काही अडचण आल्यानंतर निश्चितच सांगा, आपण त्याच्यावरती काही सोल्युशन काढूयात. ओके, धन्यवाद.